3. प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाच्या माहितीच्या अनुरोधाने निरीक्षण. ज्या प्रकारे वानरांकरवी लंका घेवविली त्या प्रकारे हे गोष्ट झाली. सर्व कृत्ये ईश्वरावतारासारखी आहेत. जे सेवक हे पराक्रम पाहत आहेत त्यांचे जन्म धन्य आहेत. जे कामास आले त्यांनी तो हा लोक आणि परलोक साधिला. हे तरतूद, हे मर्दुमकी, या समयात हे हिम्मत, ही गोष्ट मनीही कल्पवत नाही. ब्रह्मेंद्र स्वामींचा पत्रव्यवहार. ह्याच कारणासाठी आपल्या पूर्वजांनी चक्रवर्तीत्वाच्या पद्धतीचे, इतर सर्व राजांना जिंकून दिग्विजय करणाऱ्या हिंदू विजेत्यांचा, सार्वभौमत्वाची सूत्रे चालविण्याचा आणि अखिल भारताचा राजकिरीट मस्तकावर धारण करण्याच्या अधिकाराचे केवळ समर्थनच केले नाही, तर तिला पवित्र पदवीला नेऊन बसविले. त्या पद्धतीत दोषस्थले पुष्कळ होती आणि तिच्याबरोबर संकट परंपरेचा संभव उघड उघड होता. इतके असूनही त्यावेळच्या परिस्थितीत जिच्या योगाने सबंध हिंदू जातीला राजकीय एकीकरणाचे आणि सार्वजनिक जीवनाच्या एकत्वाचे शिक्षण देता येईल, अशी राष्ट्रीय संस्था हळूहळू परिवर्धित करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी शोधून काढलेल्या अनेक साधनांपैकी अत्यंत सर्वक्षम असे साधन म्हणून ह्या चक्रवर्ती पदाच्या कल्पनेचा उपयोग झाला. हिंदू राष्ट्राची धुरा धारण करावयाला सर्वात योग्य असलेल्या पुरुषाला, संघटित सत्तेला किंवा लोकसमूहाला नेहमी अग्रभागी आणले. सर्वसामान्य सामर्थ्याच्या व्यक्तींना, राष्ट्रीय हितसंबंधाला हानी पोचविणाऱ्या, आपल्या योग्यतेहून पलीकडे उड्डाण मारणाऱ्या महत्वाकांक्षांना आळा घालावयाला भाग पाडले आणि अखिल हिंदुस्थानच्या पुढारीपणाचा मान आणि त्यांच्या बचावाचा भार त्या काळाने उत्पन्न केलेल्या सर्वांहून अत्यंत योग्य आणि समर्थ अशा पुरुषांच्या स्वाधीन केला. तिने राष्ट्रातील सर्व नैतिक शक्ती एकत्र करून सर्वात समर्थ पुरुषाला त्यांचा पाठिंबा मिळवून दिला आणि तिच्यामुळे समाजातील त्यांच्याहून अयोग्य आणि राष्ट्राचे धुरीणत्व घ्यावयाची अधिकाराची ज्यांची प्रौढी वंशोत्पन्नतेवर किंवा केवळ असूयेवर प्रतिष्ठित असते, अशा गर्विष्ठ, महत्वाकांक्षी आणि निरोधक व्यक्तींना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांच्या पुढे नम्र व्हावयाला भाग पाडले. ह्यामुळे हिंदूंच्या राजकीय सामर्थ्याचा मध्य ह्या प्रांतातून त्या प्रांतात, आज हस्तिनापुराला तर उद्या पाटलीपुत्राला, पाटलीपुत्राहून उज्जयिनीला, उज्जयिनीहून प्रतिष्ठानला, प्रतिष्ठानहून कनोजला, तेथून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी, अशा रीतीने वेळोवेळी हिंदू साम्राज्याचे संरक्षण करण्याची पात्रता आणि सार्वजनिकनी संघटित शक्ती जेथे वास करीत असेल तेथे तेथे पालटत असे. जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या गरजेप्रमाणे सर्वसमर्थ सार्वभौम सत्ता प्रस्थापित होणे अवश्य होई, तेव्हा तेव्हा हिंदू लोकातील नैतिक शक्ती जणू काय स्वाभाविकपणेच हिंदू विश्वविजेत्यांच्या ध्वजेभोवती एकत्र होत. त्या मानासाठी विरोध करणाऱ्या इतर सर्व हिंदू प्रतिस्पर्ध्यांशी त्याला युद्ध करावे लागे आणि त्यांचा पराभव करावा लागे. त्यासाठी तो अपराधी समजला जात नसे. इतकेच नाही तर ज्यावर आपल्या मातृभूमीच्या आणि कुटुंबाच्या संरक्षणाचा आणि बचावाचा भार निर्भरपणे टाकता येईल, असा सर्वोत्कृष्ट पुढारी शोधून काढावयाची, त्या परिस्थितीत जी व्यवहार्य अशी तीच एक कसोटी आहे, असे सर्वजण समजत असत. तसेच त्या सर्वात पराक्रमी पुरुषाचे आपल्यावरील अधिराज्य मान्य करण्यापूर्वी त्याला जे प्रतिस्पर्धी रणांगणांवर युद्धासाठी आव्हान देत, त्यांचेही वागणे कोणी आक्षेपार्ह समजत नसे. जरी श्रीहर्ष आणि सत्याश्रय पुलकेशी यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्यासारखे हिंदू होते, इतकेच नाही तर प्रत्यक्ष त्यांच्या जातीचे किंवा कधी कधी तर रक्तसंबंधाचे नातलगच होते, तरीही त्यांना जिंकून आपले कर देणारे मांडलिक करीपर्यंत हर्षाला उत्तरेकडे आणि पुलकेशीला दक्षिणेकडे आपण दोष देत नाही, कारण मनुष्य स्वभावाप्रमाणे त्यांचे वागणे स्वाभाविक होते. किंबहुना हर्ष पुलकेशीच्या दिग्विजयात दुसऱ्या उच्च अशा राष्ट्रीय हेतूचा काही प्रश्न उत्पन्न होत असल्यामुळे त्यांनी केवळ म्हटल्याबरोबर ज्यांनी आपले वैयक्तिक स्वातंत्र्य त्यांच्या चरणावर वाहिले नाही,
त्यांचे वागणे वीरवृत्तीचेच होते. पण जरी त्यांचे वर्तन आक्षेपार्ह समजता आले नाही, तरीही हर्ष आणि पुलकेशी ह्यांनी असली दोन थोर समर्थ हिंदू साम्राज्ये स्थापण्यात यश मिळवून आणि त्यांच्याद्वारे हिंदू जनतेला जे राजकीय विचारांचे आणि जीवनाचे शिक्षण देऊन जी अतुलनीय राष्ट्रसेवा केली, तिचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावयाला आपल्याला मुळीच अनमान वाटत नाही. इतकेच नाही, तर पुढे ज्यावेळी हर्ष आणि पुलकेशी एकमेकांचे बळ कसाला लावण्यासाठी एकमेकांसमोर युद्धाला उभे राहतात, त्यावेळी एखादा मल्लश्रेष्ठ किंवा रणधुरंधर आपल्याच दोन शिष्यात किंवा तुकड्यात चाललेले युद्ध त्यांना त्यांचे शिक्षण देण्याच्या हेतूने किंवा जेव्हा आणि जर तसा प्रसंगच येऊन ठेपेल तर आणि तेव्हा शत्रूंशी दोन हात करावयाचे कार्य त्या दोहोपैकी कोणावर विश्वासाने सोपवून देता येईल, हे शोधून काढण्याच्या बुद्धीने ज्याप्रमाणे ती एक आवश्यक आपत्ती आहे असे समजून समर्थनीय समजतो, त्याप्रमाणे आपण अखिल हिंदू जातीय दृष्टीने ह्या दोघा वीरश्रेष्ठांचे निःपक्षपातीपणाने त्यांचे अवलोकन करतो. जर हिंदुस्थानात आणि आपल्या हिंदू जातीत काही राष्ट्रीय उपजत बुद्धी आली असेल, आपल्यात कितीही भेद असले तरी आपण तत्वतः एक राष्ट्र आहो. आपल्या धमन्यातून एक रक्त वाहत आहे. आपली पवित्र भाषा एक आहे. आपले राजकारण एक आहे. आपले तत्वज्ञान एक आहे. आपल्या समाजसंस्था एक आहेत. आपले आचारविचार एक आहेत. अशा भावना उत्पन्न झाल्या असतील तर त्याचे मुख्य कारण म्हणजे चक्रवर्तीत्वाच्या संस्थेमुळे पोसली गेलेली ही विस्तीर्ण साम्राज्येच होत, हे निःसंशय आहे. ह्या साम्राज्याचे मध्यबिंदू जसजसे काश्मीरातून कनोजला आणि पाटलीपुत्राला, कांचीला, मदुरेला आणि कल्याणाला पालटत गेले, तसतसे त्यांनी आपल्या प्रांतीय जीवनाचे भिन्न भिन्न झरे आपल्याबरोबर इकडून तिकडे घेऊन गेले आणि त्यांना एकत्रित करून त्या सर्वांचा एक प्रबळ राष्ट्रीय प्रवाह बनविला. ह्या त्यांच्या कार्यामुळे आपल्या इतिहासातील ह्या सर्व प्राचीन साम्राज्यांचे आपल्याला महत्त्व वाटते आणि रणांगणावर पराक्रम गाजवूनही जे दुर्दैवाने पराभूत झाले त्यांचे आणि पराक्रम करून जे विजयी झाले त्यांचे, दोघांचेही आपण कौतुक करतो. हर्ष आणि पुलकेशी ही आपल्या इतिहासातील अत्यंत आदराची नावे आहेत. मगधांच्या किंवा आंध्रांच्या किंवा आंध्रभृत्यांच्या किंवा राष्ट्रकूटांच्या किंवा भोजाच्या किंवा पांडवांच्या साम्राज्यापैकी एकालाही जरी काही लहान हिंदू राज्यांनी जिंकून आपले मांडलिक केल्या वाचून आणि इतरांना पूर्णपणे आत्मसात केल्या वाचून एक प्रबळ हिंदू साम्राज्य म्हणून आपली वाढ करून घेता आली नाही, तरी ह्या सर्व साम्राज्यांनी केलेल्या पराक्रमाचा आपण अभिमान बाळगतो. आज आपण ज्यांना प्रांतिकदृष्ट्या भिन्न भिन्न प्रदेश म्हणून समजू लागलो आहो, त्याच निरनिराळ्या प्रांतांना जिंकून घेऊन त्यांच्या जीवावर जरी ह्या साम्राज्यांनी आपले वैभव वाढविले हे आपल्याला माहीत असले, तरी हे राजकीय ऐक्य साधण्यासाठी त्यांनी अधिक देशभक्तीचा आणि अधिक प्रशस्त मार्ग का शोधून काढला नाही म्हणून प्रश्नांचा मारा करून त्यांना भंडावून सोडीत बसत नाही. तेव्हा ज्या मराठ्यांच्या उठावणीने ह्या प्राचीन साम्राज्यांपैकी कोणापेक्षाही अधिक विस्तृत आणि अधिक बलिष्ठ हिंदू साम्राज्य निर्माण करण्यात यश मिळवले आणि तेही अंतःकलहात आणि आपसातील युद्धात राष्ट्रातील लोकांच्या सांडाव्या लागणाऱ्या रक्ताचे कितीतरी अल्प प्रमाणात मूल्य देऊन मिळविले, तिला अगदी त्याच कारणासाठी आपण सर्व हिंदूंनी, मग आपला प्रांत कोणताही असो, पंथ कोणताही असो, जात कोणतीही असो, तितकाच मान दिला पाहिजे. तिच्याकडे तितक्याच कौतुकाने बघितले पाहिजे आणि तिच्याविषयी तितकाच आदर बाळगिला पाहिजे. नाही, मराठ्यांच्या उठावणीचे महत्त्व त्यांच्यापेक्षाही अधिक आहे. कारण ज्या अर्थी मराठ्यांच्या उठावणीला कारणीभूत झालेली तीव्र राष्ट्रीय परिस्थितीची निकड ही अगदी परमावधीला गेली होती, त्या अर्थी अखिल हिंदू जातीय दृष्टीने विचार करता हर्ष किंवा पुलकेशी ह्यांच्या दिग्विजयाचे समर्थन ज्या प्रकारे करता येते, त्यापेक्षा कितीतरी उदात्त तत्वावर
मराठ्यांच्या ह्या प्रयत्नाचे, युद्धाचे आणि विजयाचे नैतिक समर्थन करता येते. केवळ उत्साह किंवा दिग्विजयाची हाव म्हणून काही त्यांनी ह्या कार्यासाठी तरवार निष्कोषित केली नाही. केवळ चक्रवर्ती पदाचे ऐश्वर्य स्वतःसाठी मिळवावे म्हणून काही त्यांनी इतरांना जिंकून आपल्या सत्तेखाली आणले नाही. त्यावेळी राष्ट्र म्हणून, एक स्वतंत्र धर्म म्हणून हिंदूंनी कसे जिवंत राहावयाचे असा प्रश्न उत्पन्न झाला होता. उत्तरेकडील कविभूषण कवीने काशीजी की कला जाती मथुरा मशीद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी म्हणून जे वर्णन केले आहे ते काही पोकळ कविप्रशंसा नाही. एखादी गोष्ट पुराणकाली घडली असली तर तिच्याविषयी तिच्या जुनाटपणामुळेच तिच्या भोवती मनुष्य एक पवित्रतेचे तेजोवलय निर्माण करतो. पण तीच आपल्या देखतची किंवा अलीकडे झालेली असली म्हणजे तिचे महत्त्व किंवा पावित्र्य तितके माणसाला वाटत नाही असे कधीकधी होते. नाहीतर मराठ मंडळाने हिंदू हितसंबंधाची जी महत्त्वाची सेवा केली ती विक्रमादित्याच्या, शालिवाहनाच्या किंवा प्रत्यक्ष चंद्रगुप्ताच्या परमवैभवाच्या काळात आपल्या प्राचीन हिंदू वीरांनी केलेल्या सेवेपेक्षा तत्वतः यत्किंचितही कमी महत्त्वाची नाही आणि प्रमाणाने तर कितीतरी मोठी आहे. चंद्रगुप्ताने प्रस्थापित केलेले प्रचंड साम्राज्य पांडवानंतरच्या हिंदुस्थानच्या इतिहासात वर्णन केलेल्या इतर साम्राज्यांपेक्षा वैभवात आणि सामर्थ्यात निस्संशय अत्यंत श्रेष्ठ होते. पण जी राष्ट्रीय आपत्ती दूर करण्यासाठी ते अस्तित्वात आले ती मराठ्यांच्या वेळेपेक्षा कितीतरी क्षुद्र स्वरूपाची होती आणि त्याला उपलब्ध असलेली साधने मराठ्यांच्या उठावणीपेक्षा कितीतरी अधिक आणि कार्यक्षम होती. सिकंदराच्या भारत विजयाची पाश्चात्य इतिहासकार मोठी चटकदार वर्णने करतात. पण हा भारत विजय म्हणजे नुसत्या एका कोपऱ्याचा केवळ पंजाबचा विजय आहे. हिंदू सत्तेच्या पाटलीपुत्राला असलेल्या मुख्य केंद्रात त्या आघाताला स्पर्शही करता आला नाही. साम्राज्याधिपती नंदाला म्लेच्छांना हिंदू भूमीतून हाकलून द्यावयाचे कर्तव्य पार पाडता आले नाही. लागलीच आर्य चाणक्यांच्या बुद्धिमत्तेने आणि चंद्रगुप्ताच्या बाहुबलाने नंदाना आपले उच्च पद सोडून देणे भाग पाडले. साम्राज्याचा भार आपल्यावर घेतला आणि ह्या साम्राज्याची सर्व साधने त्याच्या हाताशी आल्यावर त्याच्या बळावर ग्रीकांना मोठ्या पराक्रमाने हिंदूंच्या भूमीतून हाकलून लावले. पण ह्याच्याशी तुलना करता मराठ्यांना हातात घ्यावे लागलेले काम किती कठीण होते. त्यांच्यावर ओढवलेली आपत्ती केवढी प्रचंड होती आणि तिच्याशी तोंड द्यावयाला त्यांच्याजवळ असलेली साधने किती क्षुद्र होती. शतकानुशतके सबंध हिंदुस्थान परवश होऊन मुसलमान, पोर्तुगीज आदी करून परकी आणि बलाढ्य शत्रूंच्या पायाखाली तुडवले जात होते. सर्व पौरुष आणि आशासुद्धा त्याच्यातून पिळून निघून ते निपटणारे बनले होते. नेहमी होणाऱ्या पराजयामुळे उत्पन्न झालेल्या हीन वृत्ती राष्ट्राच्या जीवभूत गोष्टींचा ग्रास करीत पुष्ट होऊन शेवटी मोगल बादशहा हे आपल्यावर राज्य करावयालाच जन्माला आलेले आहेत आणि त्यांना तसे करावयाचा देवानेच अधिकार दिला आहे अशी समजूत रूढ होऊन बसली होती. हिंदूंची तरवार अक्षरशः तुटून पडली होती. हिंदूंचा ध्वज अक्षरशः फाटून गेला होता. आणि तरीही मराठ्यांनी उठावणी केली, तरीही त्यांनी रणभूमी जागवली, तरीही त्यांनी हिंदूंना तोपर्यंत राष्ट्र ह्या नात्याने ज्याच्याशी कधीही तोंड देण्याची पाळी आली नव्हती अशा अटीतटीच्या सामन्यात जय मिळविला. ग्रीकांचा हिंदुस्थानात जेथपर्यंत प्रवेश झाला होता त्यापेक्षा हुणांचा आणि शकांचा जरी पुष्कळच दूरवर प्रवेश झाला होता तरी त्यांना शत्रू म्हणून इतके प्रबलत्व कधी प्राप्त झाले नव्हते आणि सर्व हिंदुस्थान त्यांना केव्हाही आपल्या साम्राज्याखाली आणता आला नव्हता. तोरमाण किंवा रुद्रदमन राज्य करीत असता राष्ट्रीय जीवनाच्या तत्वावर, राष्ट्रीय संस्कृतीवर एवढा प्राणघातक आणि बलवत्तर आघात केव्हाही झाला नव्हता जेवढा मुसलमानांच्या आणि पोर्तुगीजांच्या धर्मवेडाने केला. हुणांच्या आणि शकांच्या आघातातून आपल्या भूमीचे आणि आपल्या राष्ट्राचे संरक्षण करणारा पराक्रम, देशभक्ती, उसळी आणि आत्मयज्ञ
ही खरोखरच उज्ज्वल आहेत आणि आपल्या ज्या राष्ट्रीय वीरांनी, योद्ध्यांनी आणि राजकारण कुशल पुरुषांनी आपल्या भूमीची परक्या संतापोत्पादक जोखडापासून मुक्तता केली, इतकेच नाही तर सर्व हिंदू जनता मगधांच्या किंवा मालवांच्या सार्वभौम ध्वजेखाली, चंद्रगुप्ताच्या किंवा विक्रमादित्याच्या किंवा शालिवाहनाच्या प्रबल राजदंडाखाली एकत्र करून आपल्या राष्ट्रीय ऐक्यात आणि सामर्थ्यात इतकी भर घातली, त्याविषयी आम्हाला अत्यंत कृतज्ञता वाटते. हिंदुस्थान देशावर प्रेम असलेला प्रत्येक हिंदू, मग तो कोणत्याही प्रांताचा असो किंवा कोणत्याही जातीचा असो, वरील सम्राटांनी स्थापलेल्या साम्राज्यांना जरी आज त्या प्रांताला तो आपला प्रांत म्हणतो, त्या प्रांताला जिंकून आपल्या सत्तेखाली ठेवावे लागले असते आणि त्यांच्या दिग्विजयासाठी त्यांनी केलेल्या अंतर्युद्धात त्यांना कदाचित त्यांच्याच पूर्वजांचे रक्त जरी सांडावे लागले असले, तरीही हिंदुस्थान देशावर प्रेम असलेला प्रत्येक हिंदू त्या विशिष्ट परिस्थितीत आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्याच्या अभिमानास्पद शांततेचा, अजेय शक्तीचा अमूल्य ठेवा मिळविण्यासाठी द्यावे लागणारे एकमेव मूल्य म्हणून ह्या अपरिहार्य आपत्ती आपण स्वीकारल्या पाहिजेत, हे ओळखून चंद्रगुप्ताच्या, पुष्यमित्राच्या, समुद्रगुप्ताच्या किंवा यशोधर्म्याच्या किंवा त्या विख्यात गौतमी पुत्राच्या नामोच्चाराबरोबर त्यांनी ह्या पवित्र भरतभूमीची हुणांच्या आणि शकांच्या राजकीय बंधनापासून मुक्तता केली, म्हणून आदराने आपले मस्तक विनम्र करतो आणि त्यांच्या स्मृतीची पूजा करतो. तेव्हा ह्या चंद्रगुप्तांना किंवा विक्रमादित्यांना ज्या संकटाला तोंड द्यावे लागले, त्यापेक्षा विशालतेच्या आणि तीव्रतेच्या दृष्टीने कितीतरी अधिक प्राणघातक संकट, ज्याच्यामुळे आता सर्वनाश झाल्यावाचून राहत नाही, असेच जवळजवळ दिसू लागले होते, असे संकट मराठ्यांच्या वेळेला देशावर आलेले होते. त्या संकटातून ज्यांनी अखिल हिंदू जातीला वाचविले आणि तेही आपल्या त्या प्राचीन वीरांच्या हाताशी असलेल्या साधनापेक्षा कितीतरी कमी प्रतीच्या साधनांनी वाचविले आणि एवढे देदीप्यमान कार्य करून दाखविले की एक दोन उदाहरणे सोडून दिली तर त्यांच्याशी नुसती बरोबरी करावयालाही आपल्या इतिहासात वर्णिलेल्या प्राचीन साम्राज्यांपैकी एकही पुढे येणार नाही. त्या शिवाजी महाराजांच्या आणि बाजीरावांच्या भाऊंच्या, रामदासांच्या, जनकोजींच्या नामोच्चाराबरोबर हिंदूने आदराने आणि उत्कृष्ट कृतज्ञतेने आपले मस्तक लववावयाला नको का? आणि अत्यंत प्रेमाच्या आणि राष्ट्रीय अभिमानाच्या भावनेने भरलेल्या हृदयाने त्या साम्राज्याची स्मृती बाळगावयाला नको का? या वाफेच्या आणि विजेच्या दिवसात देखील गॅरिबॉल्डी किंवा मॅझिनीसारख्या नाही, केवळ नैतिक प्रचार कार्य करून सबंध इटली संघटित करणे अशक्य आहे असे आढळून आले. सर्व प्रांतिक भेदभाव नाहीसे करून टाकावे आणि आपले सर्व लोक एकत्र करून त्यांचे सगळ्या इटलीत एक राज्य करावे, असे उच्च हेतू असूनही त्यांचे सापेक्षतः संशयित स्वरूपाच्या साधनांचा अवलंब केल्यावाचून चालले नाही. नेपल्स किंवा रोम येथील लोकांना संयुक्त इटली बनवावयाच्या निरर्थक ओरडीसाठी आपण आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे बलिदान का करावे ह्याचा उमज पडेना. पिडमॉन्टचा राजा आणि पिडमॉन्टचेच असलेले ह्या चळवळीचे गॅरिबॉल्डी, क्रिस्पी, कॅव्हूर इत्यादी सर्व पुढारी जेव्हा बुद्धिपुरस्सर प्रांतामागून प्रांत पिडमॉन्टच्या साम्राज्याला जोडू लागले, तेव्हा ह्या प्रांतिक वृत्तीच्या लोकांना स्वाभाविकपणे त्यांच्या कृतीविषयी आणि आश्वासनाविषयी शंका वाटू लागली. ऑस्ट्रियाच्या किंवा फ्रान्सच्या दास्याचे त्यांना काही वाटत नव्हते. सवयीने त्याविषयी त्यांचे मन इतके निर्ढावून गेले होते. पण दासांच्या नेहमीच्या वृत्तीला अनुसरून त्यांच्या स्थितीत असलेल्या पैकीच एकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपला स्वामी मानावयाची आणि त्याची आज्ञा पाळावयाची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. म्हणून इटलीचीच एकी करण्यासाठी देखील गॅरिबॉल्डी, व्हिक्टर इमॅन्युअल इत्यादी पुढाऱ्यांना नुसत्या परकीयांबरोबर नाही तर आपल्या प्रत्यक्ष देश बांधवांबरोबर युद्ध करावे लागले. पण इतिहास त्यांना बंधू विरोधाच्या आरोपापासून दोषमुक्त ठरवितो आणि आज सर्व इटली देश ज्यांनी ज्यांना युद्धात जिंकले त्याच निओपॉलिटन आणि रोमन लोकांच्या वंशजासुद्धा सर्व देश
इटलीच्या ह्या देशकर्त्यांच्या नामोच्चाराबरोबर अत्यंत आदराने आपले मस्तक नम्र करतो आणि प्रेमाने आणि कृतज्ञतेने नतजानू होतो. पिडमॉन्टचा तोच राजा पुढे ज्याप्रमाणे संपूर्ण इटलीचा राजा मानला गेला, त्याप्रमाणे अनुकूल काळ आणि परिस्थिती येताच सबंध हिंदुस्थानात वास्तविक ज्यांची सत्ताच प्रत्यक्ष चालली होती, त्या मराठ्यांच्या राजावरही अखिल हिंदुस्थानचा सम्राट म्हणून अभिषेक केला गेला असता. सर्व हिंदुस्थानचे सम्राट म्हणून विश्वासरावांच्या नावाने भाऊंनी अशी द्वाही देखील फिरविली होती, असे शत्रू आणि मित्र दोघेही सांगतात. आधुनिक जर्मन संस्थानांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या नि संघटनेच्या इतिहासाचे मराठ्यांच्या काळच्या हिंदुस्थानातील राजकीय घटनेशी अधिक साम्य आहे. जर्मन साम्राज्याप्रमाणे येथेही मराठ्यांचे छत्रपती हे ज्याचे मूर्धाभिषिक्त सम्राट आहेत, असे हिंदू राजांचे संयुक्त साम्राज्य जवळजवळ प्रस्थापित होत आले होते. पिडमॉन्टच्या इटालियन राज्याप्रमाणेच प्रशियाच्या जर्मन साम्राज्याप्रमाणेच आंतरयुद्धे करावी लागली असली तरी महाराष्ट्राचे हिंदू साम्राज्य हे अखिल हिंदू जातीय आणि राष्ट्रीय असे महत्कृत्य होते आणि त्यासाठी प्रत्येक हिंदू देशभक्तास ते साम्राज्य स्थापण्याकरिता ज्यांनी श्रम केले आणि धारातीर्थी देह ठेवले, त्यांच्या स्मृतीविषयी साभिमान कृतज्ञता वाटली पाहिजे.